नमस्कार. भारत शक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. उद्या म्हणजेच 22 तारखेला पहलगामच्या घटनेला बरोबर 1 महिना पूर्ण होईल. या घटनेनंतर ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेला संघर्ष विराम या सगळ्याच घटनांबद्दल गेला महिनाभर भारत आणि पाकिस्तानमध्ये भरपूर चर्चा झालेल्या आहेत. पण तरी सुद्धा आजच्या या भागामध्ये या सगळ्या परिस्थितीमधनं भारताने नेमके काय धडे घेतलेले आहेत किंवा भारताला नेमक्या कोणत्या गोष्टी या दृष्टीने जाणून घेता आलेल्या आहेत, या सगळ्याच बद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नितीन सर, आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, जसं मी म्हटलं की उद्या 1 महिना पूर्ण होतोय आणि त्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर ची पण अंमलबजावणी केलेली होती. पण ज्या पद्धतीने ही अंमलबजावणी झाली ते बघता भारताची पारंपरिक युद्ध करण्याची पद्धती आता बदललेली आहे, असं आपण म्हणू शकतो का? ऍक्च्युली पूर्ण जगभरच पारंपरिक युद्ध करण्याची जी एक प्रथा होती किंवा ज्या प्रकारे पारंपरिक युद्ध व्हायची तेच सगळे बदलायला लागलेली आहेत. आपण बघितलं गेलं तर आता जे 2 युद्ध सुरू आहेत युरोपमध्ये किंवा युरोप आणि एशियाच्या मध्ये, ते आता इस्रायल हमास आहे आणि रशिया आणि युक्रेनचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ड्रोनचा वापर, मिसाईल्सचा वापर, टार्गेटेड म्हणजे टार्गेट्सना डायरेक्टली अचूक नेम धरून त्याच्यावर मिसाईल किंवा लॉयटरिंग म्युनिशन ज्याला म्हणतात, जे वरतून जातात तिथे फिरतात ते ड्रोन्स, आर्म ड्रोन्स, आणि मग शेवटी टार्गेट करतात. अशी युद्ध पद्धती आता बऱ्याच ठिकाणी आता झालेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती भारतात सुद्धा आली किंवा भारतीय भूखंडात सुद्धा तो प्रकार आलेला आहे. आणि आत्ताच ऑपरेशन सिंदूर जे आपण बघितलं त्याच्यामध्ये बरेचसे धडे भारताला आणि पाकिस्तानला दोघांनाही घ्यायला लागतील सैन्यांना. कारण यावेळेस कुठेही पायदळाला मोबिलाइज करून किंवा त्यांना एकमेकांच्या हद्दीमध्ये जाऊन त्या ठिकाणांवरती कब्जा करण्याचं असं कुठलंही ऑपरेशन झालं नाही. इनफॅक्ट आर्मीचे कुठलेच युनिट्स पुढे सीमेवरती जाऊन म्हणजे अधिक एक्स्ट्रा जे अतिरिक्त युनिट्स तिथे गेले नाहीत किंवा त्यांना नेलं गेलं नाही. कारण आता स्टँड ऑफ वेपन्सचा जमाना आलेला आहे. त्यामुळे यावेळेस पहिल्यांदा भारताने आपले ह्या ज्या नवीन टॅक्टिक्स आहेत स्टँड ऑफ वेपन्स वापरण्याचे, स्टँड ऑफ म्हणजे आपल्या हद्दीतच राहून दुसऱ्यावरती वार करणं किंवा त्यांच्या बेसेसवरती टार्गेट करणं, त्याच्या बेसेसना तिथे नेम साधून त्यांना नष्ट करणं, हा युद्धाचा नवीन आणि इन्क्रीजिंगली म्हणजे पुढे याचा वापर वाढणार कुठेही जगभर जिथे युद्ध होईल तिथे. म्हणून हे याच्याकडे थोडस वेगळ्या दृष्टीने आपल्याला बघायला लागेल. सर, याच वेळेला एक महत्वाची गोष्ट लक्षात आली की याच्या अगोदर जी काही ऑपरेशन झालेले होते, म्हणजे मग एअर स्ट्राईक असेल किंवा दुसऱ्या पद्धतीचं पाकिस्तानवरती आपण केलेले हल्ले असेल, त्याच्यापेक्षा सुद्धा यावेळेला झालेला हल्ला अधिक समन्वित होता, खूप संयोजनबद्ध पद्धतीने झालेला होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये थिएटरायझरच्या दृष्टीने जी काही आपल्याकडे एक पद्धत आपण विचारात घेण्याची गरज आहे असं म्हटलं जातंय आणि त्या दृष्टीने काम सुरू आहे. तर त्या दृष्टीने ऑपरेशन सिंदूर किती महत्वाचं होतं किंवा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने समन्वय या तिन्ही दलांमध्ये आपल्याला बघायला मिळाला होता असं तुम्हाला वाटतं? खूप चांगला समन्वय झालाय यावेळेस. कारण आता काय आहे की CDS हे जे पद आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, त्या पदावर असलेले जनरल अनिल चौहानचं त्यांच्या नेतृत्वामध्ये तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी आणि त्यांनी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या सगळ्यांनी मिळून जे काय आराखडे तयार केले, जे काय प्लॅनिंग केलं, त्याचाच परिणाम आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये दिसून येतो. कारण तू जसं म्हटलंस की थिएटरायझेशन हा सगळ्यात शेवटचा टप्पा आहे या प्रवासामध्ये. आधी जॉईंटनेस येतं, मग इंटिग्रेशन येतं, मग त्याचं कल्चर बदलण्याचं हे येतं. त्यामुळे ते करण्यामध्ये आता काय होईल की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतील असं पुढे जेव्हा जाऊ तेव्हा. याच्यामध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो की बऱ्याच लोकांनी म्हटलं की
नौसेनेचा याच्यामध्ये काय भाग होता का मार करण्यामध्ये? तर समुद्रावरनं नौसेनेनी काही मार म्हणजे कुठलाही मिसाईल किंवा हे टाकलं नाही. पण जे त्याच्यातलं एक त्यांच्याकडे जे लॉयटरिंग म्युनिशन होतं, जे अचूकपणे एका टेररिस्ट बेसवरती त्याचा नेम धरून त्याला नष्ट करण्यात आलं. भावलपूर नावाची जी जागा आहे तिथे त्याच्यामध्ये नेव्हीचं लॉयटरिंग म्युनिशन वापरलं गेलं, पण जमिनीवर. म्हणजे आर्मीच्या बेसमध्ये नेव्हीच्या त्या लॉयटरिंग म्युनिशनला म्हणजे आर्म ड्रोन जो असतो तो तिथे आणला गेला, कारण नेव्हीचेच लोक त्याला ऑपरेट करू शकतात, कारण त्यांच्याकडे ते आधी आलेलं आहे. म्हणून ते नेव्हीचे सैनिक किंवा जे सेलर म्हणतात त्यांना, ते आणि ऑफिसर्स ते तिथे आले आर्मीच्या बेसवरनं आणि तिथून त्यांनी तो नेम साधून भावलपूरला नष्ट केलं. भावलपूरची जी हेडक्वार्टर होती तिथे. त्यामुळे समन्वय वाढलेला अगदी नक्की दिसून येतोय. एकत्र निर्णय घेतले गेले. आपण कितीतरी पब्लिक मीटिंग्स पण आपण बघितल्या पंतप्रधानांबरोबर, ते सगळे बसलेले असलेले फोटो व्हिडिओ सगळे ते आले. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ते लोक सतत भेटत होते. दर 2-3 तासाला 4 तासाला त्यांच्या बैठकी होत होत्या. प्लॅन्स रिवाइज होत होते किंवा त्यांच्यात बदल आणला जात होता, किंवा ज्याप्रमाणे त्यांचा रिस्पॉन्स येत होता पाकिस्तानचा त्याप्रमाणे यांनी पण त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे ठरवत होते. तर मला वाटतं थिएटरायझेशन ला अजून वेळ आहे, थोडा वेळ लागेल, पण समन्वय जो पाहिजे आणि जे कोऑर्डिनेशन, जॉईंटनेस, इंटिग्रेशन जे येणार आहे ते ऑलरेडी यावेळेस दिसून आलंय आणि याला आता अजून गती मिळेल असं मला वाटतं. सर, ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण राफेल आणि S-400 चा वापर केला होता, त्याची क्षमता कशी आहे आणि भारताला ते कशा पद्धतीने उपयुक्त ठरलं याही बद्दल आपण चर्चा केली. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यावेळेला उपस्थित झाला होता, की ज्यावेळेला याची खरेदी प्रक्रिया आपण विचारात घेतली होती, त्यावेळेला विरोधी पक्षांकडनं मात्र खूप मोठा त्याचा विरोध झाला होता. हे खरेदी करू नका म्हणून त्यांचा प्रयत्न होता. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला त्याच्यात हस्तक्षेप करावा लागला आणि मग ही खरेदी प्रक्रिया पार पडली होती. आता या वेळेला याची उपयुक्तता सिद्ध झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचा विरोध कितपत होण्याची शक्यता आहे, किंवा थोडाफार विचार करून मग त्याच्यावरती, किंवा गव्हर्नमेंट कडनं सुद्धा त्याचे काय फायदे आपल्याला पुढे होऊ शकतात याचीही माहिती ओपनली विरोधी पक्षांपर्यंत जाऊ शकते असं वाटतं तुम्हाला? हो, पुष्कळसा बदल झालाय 2019च्या निवडणुकांनंतर. कारण त्यावेळेस विरोधी पक्षांनी खूप याच्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला एक इलेक्शन इश्यू बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याच्यात त्यांना काही फळ मिळालं नाही. आपल्याला माहितीच आहे. पण यावेळेस विरोधी पक्षांनी सरकारची साथ दिलेली आहे. जरी आता राहुल गांधींनी एक ट्विट केलंय, ते विचारलंय की किती विमानं पडली, किती लॉसेस झाले, आणि जयशंकरनी असं आधी का म्हटलं, की जयशंकर म्हणजे आपले परराष्ट्र मंत्री, त्यांनी का म्हटलं की आम्ही पाकिस्तानला ऍडव्हान्स मध्ये माहिती दिलेली होती. तर तसं काही नव्हतं. ते कुठेतरी काहीतरी एक मिसइंटरप्रिटेशन झालेलं आहे. त्यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकरनी म्हटलं होतं की सुरुवातीला म्हणजे जेव्हा पहिला हल्ला केला 7 ऑक्टोबरला, त्या दिवशी हल्ला झाल्यानंतर लगेच आपल्या डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशननी त्यांना फोन करून त्यांच्या डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशनला पाकिस्तानच्या प्रयत्न केला होता त्यांना ती बातमी देण्याचा आणि सांगण्याचा की आमचा उद्देश फक्त टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेररिस्ट लिडरशिपला मारण्याचा होता. याच्या पुढे आम्ही कुठलीही कारवाई करणार नाही. तर तुम्हाला जर इथे थांबायचं असेल तर तुम्ही थांबवू शकता, पण तुम्ही जर आमच्यावर पलटवार केलात तर आम्ही त्याला प्रत्युत्तर लगेच देऊ. हा जो संदेश होता तो तेव्हा पोहोचला नाही आणि त्याच्या बाबतीत जयशंकर बोलत होते. त्यामुळे विरोधी पक्ष त्याच्यात आता काहीतरी विषय उकळून काढण्याचा प्रयत्न करतात. पण यावेळेस दुसरं एक दिसून आलं, जे भारताच्या दृष्टीने, भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे, की विरोधकांनी सरकारला पूर्ण पाठिंबा दिला कुठलेही निर्णय घेण्यामध्ये पहलगामचा मॅसेकर झाल्यानंतर, आणि म्हटलं की तुम्ही जो निर्णय घ्या आम्ही त्याला सपोर्ट करू. आता यावेळेस शिष्टमंडळ जात आहेत, 7 शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशात जात आहेत आता जगभरच्या, आणि त्यांना सांगण्याचा त्याच्यात उद्देश आहे की भारताने काय केलं, कसं करणार आहे, का पाकिस्तानवरती हल्ला केला आणि तो कुठल्या पद्धतीने केला गेला. नॉन एस्केलेटरी होता, मिलिटरी टार्गेट्स नव्हते, पण पाकिस्तानने मिलिटरी टार्गेट्सवर जेव्हा हल्ला केला तेव्हा आम्ही प्रत्युत्तर दिलं. हे सगळं सांगण्यासाठी आता एकत्र जात आहेत. तर हे खूप चांगलं एक मी म्हणेन या चांगल्या घडामोडी आहेत.
आणि विरोधी पक्षांनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रीय सुरक्षा हा राजकीय वादाचा विषय होऊ शकत नाही किंवा राजकीय चर्चेचा विषय होऊ देऊ नये हे त्यांच्या लक्षात आलेलं दिसतंय. कारण शेवटी राष्ट्राच्या सुरक्षेची हमी जी घ्यायला लागते ती सरकारलाच घ्यायला लागते. ती कशा प्रकारे घ्यायची, कुठलं हत्यारं वापरायची, कुठल्या आणायची, हे सगळं सरकारचं निर्णय असतो. आणि मला वाटतं थोडासा बदल त्याच्यामध्ये आता आलेला मला दिसून येतो. आता बघूया येत्या काही दिवसात किंवा आठवड्यात काय होईल. सर, या नंतरच्या काळामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी म्हणून अधिक बजेटची तरतूद आपल्याला बघायला मिळेल अशी चर्चा आहे. कितपत खरं आहे हे? बजेटमध्ये नक्कीच ते इमर्जन्सी प्रोक्युअरमेंट नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये 6 महिन्यात 8 महिन्यात ज्या काही वस्तू किंवा जे हत्यारं पाहिजे असतात त्याच्यासाठी पैसे दिले जातात. तर 50,000 करोड सरकारने मंजूर केलेत इमर्जन्सी प्रोक्युअरमेंटसाठी. आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या वस्तू 300 करोडच्या खालचं कॉन्ट्रॅक्ट, असे बरेचसे कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये केले जातात. त्यामुळे त्याच्यामध्ये रेडार, त्याच्यामध्ये मेंटेनन्स, त्याच्यामध्ये छोटे ड्रोन्स, काही काउंटर ड्रोन सिस्टम्स, असं सगळं प्रकार त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न आहे. तिन्ही सैन्य दलांना मिळून 50,000 करोड रुपये यावेळेस सँक्शन झालेत. त्यामुळे अजून तरतूद पाहिजे असेल, अजून पैसे पाहिजे असतील तर तेही देण्याची सरकारची तयारी आहे असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. पण एकदम पैसे दिल्यानंतर सगळीच खरेदी एकदम करता येत नाही. कारण कुठलेही हत्यार किंवा प्लॅटफॉर्म जेव्हा तो इंडक्ट करायचा असतो किंवा सिलेक्ट करायचा असतो, त्याचं ट्रायल खूप महत्वाची असते. त्याचं परीक्षण, निरीक्षण करणं आणि मग त्याला टेस्टिंग करणं वेगवेगळ्या ठिकाणी, लडाखमध्ये जाऊन, अरुणाचलमध्ये जाऊन, सिक्कीममध्ये जाऊन, मग राजस्थानच्या डेझर्टमध्ये जाऊन, तर त्याला वेळ लागतो आणि ते पैसे एका वर्षात खर्च होत नाहीत. म्हणून लगेच पैसे अलोकेट केले जात नाहीत. पण ज्यावेळेस गरज पडेल तेवढे पैसे मिळतील असं सरकार नेहमीच सांगत आलेली आणि हे होत पण आलं. जेव्हा ऍडिशनल पैसे पाहिजे असतात तेव्हा त्यांना ते दिले जातात. त्यामुळे मला त्याच्यात काही शंका नाही की सरकार पूर्णपणे सैन्य दलांच्या पाठीमागे उभं आहे. सर, ज्यावेळेला भारत पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्र संघर्ष सुरू होता, त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारची ड्रोन्स वापरली गेली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या तोफांमधनं म्हणजे तोफगोळे सुद्धा एकमेकांच्याकडे पाठवले गेले होते. त्यांचा मारा झाला होता. अशाही बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. 2 देशांमधल्या संघर्षाबरोबरच शस्त्र उत्पादकांमधला संघर्ष असं सुद्धा काही जणांनी याचं वर्णन केलं. हे बरोबर आहे? हो, नक्कीच आहे. कारण याच्यामध्ये काय झालं की पाकिस्तान जवळ 80% त्यांचं जे हार्डवेअर आहे, मिलिटरी हार्डवेअर ज्याला म्हणतात, म्हणजे मिसाईल्स आहेत, एअर डिफेन्स आहे, विमानं आहेत, दारुगोळा आहे, हे सगळं जे जो प्रकार पाकिस्तान जवळ आहे तो 80% चीनमधनं आलेला आहे. त्यामुळे चीनचे सिस्टम्स तिथे वापरले गेले त्यांच्याकडनं असं मानता येईल, म्हणता येईल. आणि आपल्याकडे भारतामध्ये भारताचे स्वतःचे निर्माण केलेले काही गोष्टी आहेत. गेल्या 10 वर्षात त्याचा बदल झालेला आहे पॉलिसी बदलल्यामुळे. पण काही जुन्या पण आहेत. इस्रायलमधनं आलेल्या आहेत, रशियामधनं आल्या आहेत, अमेरिकेतनं काही विमानं आली आहेत. तर अशा सगळ्या, म्हणून या 2 सिस्टम्सचा म्हणजे चायनीज वर्सेस नॉन चायनीज असा एक प्रकार लोकांनी म्हटलेला आहे की जे रक्षा उत्पादक आहेत जगभर, त्यांचे सगळ्यांचे डोळे याच्याकडे लागलेले आहेत की रफाल फ्रान्समधनं आलं, त्याच्यावरती इंटिग्रेशन भारताने केलं. पण ती मिसाईल इस्रायलमधनं, रशियामधनं आली होती का? ती वापरली गेली का? ब्राह्मोस जसं आहे, ब्राह्मोस हे जॉईंट व्हेंचर आहे रशिया आणि भारताच्या मधलं. त्याचा खूप फायदा झाला. त्यांनीच 10 तारखेला त्यांच्या एअर बेसिस वरती जो भारताने हल्ला केला, तर ब्राह्मोसचा वापर केला गेला त्याच्यामध्ये. त्यामुळे ही चर्चा सुरू राहणार. वेगवेगळे पैलू असतात, ते सगळे पैलू लोक त्याच्यात एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतात. सर, याच बरोबरीने एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि त्या दृष्टीने भारतामध्ये तयार झालेल्या वस्तू या संघर्षामध्ये वापरल्या गेल्या असंही म्हटलं जातं. त्यामुळे या नंतरच्या काळामध्ये आतापर्यंतची जी प्रगती आहे तिला अजून वेग मिळेल असं वाटतं तुम्हाला? नक्कीच मिळेल. आता असंही यावर्षी संरक्षण मंत्रालयाने 75% बजेटचे 75% हे भारतातल्या आणि भारतीय कंपनीज मधनच प्रोडक्ट घ्यायचे असं ठरवलेलं, ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे हे युद्ध सुरू व्हायच्या आधीच. आता मला तर वाटतं की आता जवळजवळ 80 ते 90% ते भारतीय मेक इन इंडिया असलेल्या किंवा आत्मनिर्भरतेच्या
पॉलिसीमध्ये फिट बसणाऱ्या उत्पादकांना याच्यात खूप फायदा होणार आहे. आणि काय असतं की हे फक्त पैशाचं किंवा पैसे वाचवण्याचा प्रकार नसतो. जेव्हा हे इथले प्रोडक्ट्स घेतले जातात भारतातले आणि भारतीय कंपनींकडनं, तेव्हा आपोआपच स्वायत्तता राहते आपल्या डिसिजन मेकिंग मध्ये किंवा आपल्या वापरण्यामध्ये. कुठलाही तिसरा देश याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. समजा अमेरिकेने आपल्याला काही दिलेलं असतं, समजा F-35 भारताकडे असते विमानं, ती खूप महाग पण आहेत आणि खूप हायटेक विमानं आहेत US एअरफोर्समध्ये. ती जर भारताने विकत घेतली असती किंवा घेतील, तर तेव्हा अमेरिका काय करतं बऱ्याच वेळेला, ते त्यांचं एक किल स्विच म्हणून एक असतं की जे त्यांना जेव्हा वापरू द्यायचं नसतं तेव्हा ते तिथले जे सिस्टम्स आहेत, रेडार्स आहेत किंवा ते फायरिंग सिस्टम्स आहेत, त्या बंद करून टाकतात किंवा त्याच्यावरती बंधनं घालतात ते करताना. आणि मग तो प्रॉब्लेम येतो की तुम्हाला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येत नाही, त्यांच्यावरती तुम्हाला डिपेंड करायला लागतं. म्हणून त्याला म्हणतात स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी पाहिजे आणि सॉव्हरेन डिसिजन मेकिंग, म्हणजे स्वतःच्या सामर्थ्यावर, स्वतःच्या बळावर, स्वतःच्या अस्त्रशस्त्रांवरती अवलंबून राहून तुम्ही जर निर्णय घेतलेत तर तुमची तेवढा कंट्रोल तुमच्या त्या सगळ्या निर्णयांवरती राहतो. आणि म्हणून मला असं वाटतं की मेक इन इंडिया हे फक्त अस्त्रशस्त्र इथे उत्पादन करायचं किंवा त्याच्यामधले जे पैसे वाचतात त्याच्यामुळे ते पैसे वाचवण्यासाठी म्हणून हे धोरण भारत सरकारने आता ठरवलेलं आहे किंवा त्याची अंमलबजावणी करतायत असं नाहीये. याच्यामध्ये बरेचसे पैलू असे असतात की भारताला स्वतःचा निर्णय घेण्याचा एक ठामपणे एक अधिकार मिळतो, एक मोकळीक मिळते. आणि म्हणून हे जरुरी आहे की मेक इन इंडियाचं यश सगळ्यांनी बघावं आणि त्या दृष्टीने बघावे मेक इन इंडियाचं यश. या सगळ्यानंतर भारताची भूराजकीय परिस्थिती किंवा भूराजकीय परिस्थितीमधलं भारताचं स्थान हे काहीसं उंचावलेलं आहे किंवा त्याची पोझिशन बदललेली आहे. जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय असं वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच वाटतं. कारण भारत असंही, भारताची अर्थव्यवस्था जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे. येत्या 1-2 वर्षात ती तिसऱ्या नंबरवर येण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा तुमचं बळ वाढतं, तेव्हा तुमचं मिलिटरी बळ पण वाढतं, कारण तुमचा पैसा येतो आणि तुम्ही खरेदी करू शकता, लेटेस्ट टेक्नॉलॉजी किंवा त्याचा वापर करू शकता. आणि समजा एखादा निर्णायक एक नेतृत्व जसं पंतप्रधान मोदींनी दाखवलेलं आहे, त्या नेतृत्वामुळे तुमच्या बलशाली सैन्याचा कसा वापर करायचा हे पण त्यांनी दाखवून दिलेलं आहे गेल्या 10-11 वर्षामध्ये. 2016 पासून 9 वर्षामध्ये म्हणता येईल असं. उरी झालं, डोकलम झालं, मग परत पुलवामा झालं, पुलवामा नंतर बालाकोट झालं, बालाकोट, आणि आता हे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर झालं. त्यामुळे आपोआपच भारताचं प्रेस्टिज, भारताचं स्टेटस वाढलेलं आहे याच्यामध्ये. आणि अजूनच याच्यात भर पडेल येत्या काही वर्षांमध्ये असं हे दिसून येतंय. हीच जर ट्रॅजेक्टरी, हाच जर ग्राफ असा राहिला तर नक्कीच भारताचं स्थान जे आहे जगामध्ये ते उंच झालेलं असेल. सर, पुढच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर असेल, AI असेल, क्वांटम असेल किंवा बाकीचे युद्ध प्रकार ज्यांचा आपण विचार करतो, अगदी अंतराळ म्हणजे ज्याला आपण स्पेस म्हणतो, ते सुद्धा महत्वाचं ठरण्याची शक्यता आहे. या दृष्टीने भारत तसा विचार करतोय किंवा त्या दृष्टीने त्याची प्रगती सुरू आहे आणि तसे काही माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे? हो, नक्कीच आहे. आपण ऑलरेडी त्याच्यावरती काम सुरू झालेलं आहे गेल्या 2-3 वर्षातच. हे ऑपरेशन सिंदूरमुळे झालं असं नाही. कारण एक डिफेन्स स्पेस एजन्सी याचं निर्माण केलं गेलं होतं. फेडरलायझेशनच्या कॉन्सेप्टमध्ये किंवा जॉईंटनेसमध्ये एक डिफेन्स सायबर एजन्सीचं स्थापना झालेली आहे. आणि इस्रो बरोबर आपले सैनिक दल त्यांच्याबरोबर काम करतात. यावेळेस सुद्धा इस्रोनी बरेचसे सॅटेलाइट त्याचा वापर केला त्यांचे पाकिस्तानमधलं चित्र क्लिअर करण्यासाठी किंवा काय झालंय काय नाही ते. त्यामुळे नक्कीच याच्यावरती भर दिला जाणार आहे आणि ऑलरेडी त्याच्यावरती प्रवास सुरू झालेला आहे. तर कितपत काय आहे त्याचे अजून म्हणजे पब्लिकमध्ये अजून तेवढी माहिती आलेली नाहीये. एखाद्या वेळेस येणार पण नाही, कारण काही गोष्टी सिक्रेट ठेवायला लागतात. पण काम ह्याच्यावर होतं हे एवढं मात्र नक्की.
सर, जसं तुम्ही अगदी पहिल्या उत्तरात म्हणालात, की राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टीने अर्थातच आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न सुरू आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातनं किंवा त्याच्यामुळे यातले काही प्रयत्न जनतेसमोर आले. काय पद्धतीने भारत काम करतोय संरक्षण क्षेत्रामध्ये हे सुद्धा जनतेला समजलेलं आहे. मला असं वाटतं जनतेच्या दृष्टीने ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने खरं तर हे ऑपरेशन सिंदूर अ, वेगळ्या अर्थाने म्हणजे ते खरं तर घडलं होतं. पण ही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत किंवा जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि जनतेला सुद्धा आता विश्वास आहे, की भारत कुठल्या पद्धतीचं प्रगतीपथावरती आहे. पण तरीसुद्धा आजच्या या कार्यक्रमातनं जी काही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवली आहे, या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय? भारतशक्ती मराठी या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल, अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.